मंडळी, प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा बहुचर्चित देऊळ बंद 2 हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. या सिनेमात प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे यांनी मुख्य भूमिका साकारल्या. सध्या देऊळ बंद 2 या सिनेमासह तरडे पती पत्नीचे देखील जोरदार चर्चा रंगली आहे. देऊळ बंद 2 या सिनेमाने पहिल्या दिवशी 3 कोटीच्या वर कमाई केली आहे. सध्या तरडे पती पत्नी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याच प्रमोशन दरम्यान प्रवीण यांनी एक भावनिक किस्सा शेअर केला आहे. याविषयी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. 10 बाय 10च्या खोलीत आम्ही राहायचो. त्या खोलीचं भाडं द्यायला देखील आमच्याकडे पैसे नसायचे. तेव्हा बायको म्हणायची, थांब, 5 तारखेला माझा पगार होईल तेव्हा भरू, होईल सगळं व्यवस्थित. जसं काम येईल तसं काम करतच मी राहिलो. मग ज्यावेळी माझं सगळं छान झालं, देऊळ बंद चित्रपट आला, मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट आला, सरसेनापती हंबीरराव यासारखा चित्रपट आला, तोपर्यंत माझी बायको नोकरी करत होती. मुळशी पॅटर्न चित्रपटाने माझं आयुष्य बदलून टाकलं आणि मग मी माझ्या पत्नीला म्हणालं, स्नेहल, आता नोकरी थांबव आणि अभिनय सुरू कर. तू खूप मोठी अभिनेत्री आहेस. कारण इतका वेळ घर सांभाळून, माझा पापड पसारा सांभाळून हे सगळं ती करत होती. कारण तिचा नवरा काही श्रीमंत नव्हता. आमच्या संसाराला ठिगळं लावली आणि तो संसार तिने असा काही सजवला की त्याची परतफेड देऊळ बंद 2 या चित्रपटातून होणार याची मला खात्री आहे. या चित्रपटातील कामाबद्दल लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी बायको स्नेहल तरडेचं मनापासून कौतुक केलं. तर प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला देऊळ बंद 2 हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 3 कोटीच्या वर कमाई केली आहे. तर प्रवीण तरडे यांच्या देऊळ बंद 2 या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.